शिवछत्रपतींच्या चरणस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये तसेच ज्या माऊलीनं स्वराज्याचं स्वप्न बघितलं अशा आपल्या सर्वांच्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ भाऊसाहेब स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तसेच उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाच्या मंगलमय साक्षगंध सोहळ्याच्या निमित्तानं आमच्या जिजाऊंच्या लेकी शिवछत्रपतींचे मावळे आणि शंभूराजेंचे छावे या सर्वांना माझा सप्रेम नमस्कार। अंजनकर परिवार आणि इवरकर परिवार या दोनही परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व सन्मान्य मान्यवर आपला बहुमूल्य वेळ काढून या ठिकाणी आलात। परत एकदा दोन्ही परिवाराच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी शब्दसुमनांनी स्वागत करतो। देवगाव नगरीच्या भव्य दिव्य अशा लॉनच्या दालनामध्ये अतिशय मंगलमय वातावरणामध्ये आपण चिरंजीव मयूर आणि चिरंजीव सौ कांचनी दिव्या यांच्या साक्षगंध सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित झालात। काही लोक लक्षात राहतात, काही लोक आठवणीत राहतात, परंतु आपण सर्व सन्मान्य मान्यवर नेहमीच आमच्या हृदयात राहाल यात काही शंका नाही। तसेच विविध क्षेत्रातून आलेले सन्मान्य मान्यवर व्यापारी क्षेत्र असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, बँकिंग क्षेत्र असेल, सांप्रदायिक क्षेत्र असेल, आमचे आजी माजी सैनिक असतील, पोलीस पाटील असेल, सरपंच असेल, ग्रामपंचायत सदस्य असेल,